संघांना खूप सारे शुभेच्छा। चांगला खेळ खेळूया आणि कोणतेही गालबोट न लागता कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2.0 अतिशय दर्जेदार पद्धतीने पार पाडूयात। सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा। हिअर वी गो। पहिला चेंडू साकण्यासाठी सज्ज असतील सुजित शेवाळे तर सामना करण्यासाठी अर्थात केटीपीएल 3.0 चे मिस्टर परफेक्ट मिस्टर प्रशांत गोडसे ऑन स्ट्राइक। जाऊया ओव्हर टू कॉमेंटेटर मिस्टर किरण सर। कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकूया। आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला आपल्या आवाजातून भुरळ पाडणारे निलेशजी मर्डेकर सर आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक बुलंद आवाज देसाई सर, संतोषजी देसाई सर यांच्या आवाजामध्ये संपूर्ण मॅचची कहाणी। थँक्यू सो मच निलेश सर। मॅचला सुरुवात करण्या अगोदर आपण एका व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। हे व्यक्तिमत्व क्रिकेटशी निगडीत आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण जागेवल्या जागेवर आपण उभं राहा। खरं तर हे जे पॅनल तुम्ही बघताय ना, याच पॅनलमधले एक व्यक्तिमत्व आहे पंकज आंबरे सर, ज्यांना देवाज्ञा झाली। पूर्व भारतीय क्रिकेटर प्रवीण आंबरे सरांचे ते सख्खे बंधू होते आणि क्रिकेटच्या देवाने अर्थात सचिन तेंडुलकर सरांनी ज्या शारदा आश्रम विद्यालयामधून क्रिकेट खेळलं त्याच विद्यालयामधून त्यांनी क्रिकेट खेळलं आणि गेल्याच रविवारी त्यांनी स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडली आणि मध्यरात्री घरी गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना देवआज्ञा झाली। असे कैलासवासी पंकज आंबरे सरांना आपण कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। निशब्द होतील ते शब्द आणि बोलतील ती फक्त हृदयाची स्पंदनं। ओम शांती शांती। आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। आता वळूया आपण पहिल्या लढतीकडे, ज्या लढतीची तुम्ही आम्ही वाट पाहताय। तो पहिला बॉल आता टाकला जाईल आणि कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला सुरुवात होते। श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी, मोराने पिसारा फुलवून नाचावं आणि वसंताने बहरावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा। आणि याच पावसाळ्यामध्ये कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला बॉल पडतोय। गतवर्षीचा पहिला बॉल येवतीचे सौरभ सोरटे यांनी टाकला होता, परंतु या वर्षीचा पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार सुजित शेवाळे। एकदा जोरदार टाळ्या। गणपती बाप्पा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की। पहिला बॉल पडतोय आणि गतवर्षीचा पहिला बॉल खेळला होता योगेश यांनी, परंतु हा पहिला बॉल खेळण्यासाठी विकास तयार। पहिलाच बॉल उजव्या स्टीच्या बाहेर आणि पहिलाच बॉल नकारात्मक। अगदी सुस्वागतम सर्वांचंच आमच्या क्रीडारसिक क्रीडा प्रेमींचं मनापासून स्वागत करूया। आणि कराड तालुका प्रीमियर लीगचा पहिला बॉल खऱ्या अर्थाने टाकण्यात आलाय। सुजित शेवाळे यांनी टाकलाय। बॅटिंग करताना तुम्ही पाहताय विकास आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। स्पर्धा सुरू झाले। स्ट्राइक एंडला प्रशांत आहेत। या बॉलला मात्र ऑफ साइडला ड्राइव्ह केले। बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत जाणार नाहीये कारण गवत खूप आहे। सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत। निश्चित आपण करेक्शन करूया आणि प्रशांत यांच्या बॅटमधून पहिली धाव आलेली आहे आणि त्यांनीच कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 चा पहिला बॉल खेळलेला आहे। गतवर्षीचा आपण इतिहास पाहिला होता की इंद्रजित पाटील आणि योगेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गतवर्षी आली होती, परंतु यावेळेला विकास आणि प्रशांत ही जोडी आहे। सुजित शेवाळे यांचा पुढचा बॉल बॉल क्रमांक 2 असेल। फुल टॉस बॉल आहे। खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे। बॉल हवेमध्ये स्टँड झालाय। 3 क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र धावा 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत निलेश सर। निश्चित एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज घेत आहेत। स्कोर बोर्डला बिझी ठेवले। धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचलेली आहे बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। ही सुरुवात आहे, अजून बरंच काही गोष्टी बाकी आहेत। पहिला षटकार, पहिला चौकार, पहिली विकेट याची उत्कंठा आपल्या सर्वांना आहे। एका बाजूला रणवीर 11 तर एका बाजूला धनंजय स्पोर्ट्स असा सामना। अगदी बरोबर आहे। कराड तालुका प्रीमियर लीग 2.0 आपण पाहतोय। पर्व क्रमांक 2 या ठिकाणी भूमिपुत्र मैदानावरती होताना पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंमध्ये उत्साह आहे कारण हे मैदान जर आपण पाहिलं ना, या मैदानावरती प्रत्येक खेळाडूची खेळण्याची इच्छा असते आणि सातत्यपूर्व याच मैदानावरती कराड प्रीमियर लीग होताना आपण पाहतोय। पुढचा बॉल हा बॉलला जाऊ दिले। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने टाकला होता आणि बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। उजव्या स्टीच्या बाहेर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। आला तो निर्धाव बॉल, कट चांगल्या प्रकारे केलेला आहे। ही जी नावं आहेत ना ती चर्चेमध्ये आहेत।
विकास यांचा खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, आला तो डॉट. पुढचा बॉल, हा फुल टॉस बॉल आहे. काय फटका सजवला यार, जबरदस्त फटका, अप्रतिम फटका. अगदी डीमार्टच्या दिशेने हा मार्गस्थ होत असताना अगदी पहिला षटकार कराड प्रीमियर लीगचा ठोकलाय. नाव आहे विकास वैराज. अप्रतिम बॅटिंग. विकासांच्या बॅटमधून कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला षटकार आलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर फटका आहे भारी, बॉलने घेतले भरारी. हा पहिला षटकार आलेला आहे. आणि विकास वैरी यांच्याबद्दल आपण चर्चा करतो ना, ते आयकॉन खेळाडू आहेत आणि जे गणेशवाडीचे आहेत, म्हणजे गणेशवाडी गावाकडून या प्रीमियर लीगचा पहिला षटकार. अगदी बरोबर आहे, पहिला षटकार ठोकलाय. विकास यांचं कौतुक करावं लागेल. लो फुल टॉस बॉल होता, अगदी त्याला मिडल ऑफ द बॅट घेतला आणि अगदी या मैदानाच्या बाहेर पाठवलाय. अगदी सत्र क्रमांक 1चा खेळ तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावा लागेल, कारण आयोजन समितीच्या माध्यमातून हा कॉल येतोय. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील, याची नोंद प्रत्येक संघ मालकाने घ्या. पुढचा बॉल सुजित सेवाळे निघालेत विकास यांच्यासाठी. खोलात टाकलेला बॉल, खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न राहिला बॅट्समनचा. मी म्हणेन एक सिंगल रन कंप्लीट करताय, दुसरीचाही प्रयत्न होईल. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चित स्कोर बोर्डला बिझी ठेवत स्कोर बोर्डला पुढे लिहिलेला आहे. परंतु गतवर्षीचा पहिला षटकार महारुगडेवाडी या गावाकडून आला होता, नाव होतं योगेश पाटील. परंतु या पर्व क्रमांक 2चा विकास वैऱ्यांच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या आहे 12. 0 गडी बाद. शेवटचा बॉल. सुजित सेवाळी एक नामवंत खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, मग बॅटिंग असो बॉलिंग असो. पुढचा बॉल विकास यांच्यासाठी. ओहो, हा फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला फक्त या बॉलला वळवलंय. अगदी बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत जाण्यापूर्वी मात्र एक सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्डती जाऊया. 13 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर विकास बॅटिंग करतायत 5 बॉल 11 वरती आणि प्रशांत बॅटिंग करतायत 1 बॉल 1 वरती. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगची सुरुवात झाली. पहिलं षटक निलेश सर या ठिकाणी समाप्त झालंय. निश्चित पहिला बॉल सुजित शेवाळे यांनी वाईट टाकला होता, त्यानंतर काही सिंगल्स डबल त्यांनी खर्च केला, त्याच्यामध्ये एक मोठा फटका होता, असं विश्लेषण आपण या ओव्हरचं करूया. परंतु सुजित शेवाळे यांना संघासाठी यश मिळवता आलं नाही, किंबहुना 13 धावा त्यांनी खर्च केल्या. पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना आहे, प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 5 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये जर आपण 4 षटकं संपवली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद सर्व संघांनी घ्यावी ही विनंती आहे. आणि टीम मीटिंग आपण घेऊ नका अशी सूचना वारंवार आयोजन समितीच्या वतीने येते, ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. अगदी बरोबर. निलेश सर, स्पर्धा पाहिली ना, जबरदस्त स्पर्धा आहे. कारण आपण मगाशी उल्लेख केला, अगदी किरण सर असतील, रुपेश सर असतील, की टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं आयोजन असतं ना, त्या पद्धतीचं आयोजन आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर संपर्क प्रमुख कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा, त्याचबरोबर संचालक कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आदरणीय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांनी संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केले. त्यांचं कौतुक करावं लागेल. काय स्पर्धा आहे. पहिला दिवस, पहिलं षटक समाप्त झाले. 13 धावा स्कोरबोर्डती लागतायत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अधिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हाताळतील. ओ, पहिला बॉल चांगला होता, उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा डॉट बॉल आहे. निश्चित सुरुवात चांगली केलेली आहे या ओव्हरची. एखादा पहिलाच बॉल तुम्ही डॉट टाकता तर मनोबल वाढतं आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. किंबहुना संघाला पहिलं सुयश हवं आहे. गोलंदाज अधिक तयार. हा उजव्या एसटीच्या बाहेरचा मारा. या बॉलला सुद्धा जाऊ दिलंय. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. चांगली बॉलिंग मी म्हणेन. काय बॉलिंग केली यार. 2 बॉल सातत्यपूर्व डॉट केलेत. कमालीची बॉलिंग. अधिकचं मी कौतुक करेन निलेश सर. निश्चित अधिक शेवाळे जे युतीचे आहेत शरीरापासून, त्यांनी बॉल दूर ठेवलेला आहे आणि फलंदाजांना त्यांनी सांगितले की तुम्ही कसरत करा. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते विकास वैरी आणि आलाय तो डॉट. अगदी बरोबर. 13 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, परंतु या षटकामधले 2 बॉल डॉट आलेत. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. तेज तर्राज बॉलिंग पाहायला मिळते. निलेश सर, जागेवरून फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे. जसं मोबाईलमध्ये तुमचं नेटवर्क जितकं महत्त्वाचं आहे, क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे. फुटवर्क बिलकुल नाहीये. निश्चित तुमचे पाय चालतील तर तुमचं धावफलक चालतं, त्यामुळे आता पायांचा वापर फलंदाजांना करावा लागेल. पुढचा बॉल. हा बॉल आपण पाहिला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 14 वरती कोणती विकेट नाहीये. निश्चित या ओव्हरचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे षटक हाताळलेलं आहे, जे काही वैशिष्ट्य आहे.
पुढचा बॉल आपण पाहतो अधिक यांचा. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग चांगली आहे परंतु तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. निलेश सर उजव्या एसटीच्या बाहेर सातत्यपूर्व बॉल टाकलेत, अधिकचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. खूप चांगले षटक हाताळलेलं आहे. जी काही वैविध्यता आहे ती अंमलामध्ये आणले, जी काही भिन्नता आहे ना त्या भिन्नतेने गोलंदाजी केली आणि फलंदाजांना बांधून ठेवलंय. 5 बॉल टाकलेत, अवघी एकच धाव दिली आहे. शेवटचा बॉल शेष. ओहो, हा बॉल सुद्धा चांगला आहे. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल ना अधिकची तर एकदा जोरदार टाळ्या द्या. 6 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केले, 5 बॉल डॉट टाकलेत. अशी बॉलिंग निलेश सर रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु कराड तालुका रबर प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या षटकामध्ये असा कारनामा केलाय अधिकने. निश्चित एकच धाव दिलेली आहे, एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाहीये आणि त्यासाठी विशेष त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये सुजित शेवाळे यांनी ओसंडून 13 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आले होते की जिथे मोठे फटके रोकायचे होते ते मोठे फटके रोखले आणि डॉट बॉलचा रेशो वाढवला. एकच धाव खर्च केली 6 बॉलमध्ये. कौतुकास्पद गोलंदाजी. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या होत्या. जबाबदारी होती अधिक वरती की धावा कमी द्यायच्या आहेत, परंतु काय षटक हाताळलंय. फक्त 1 सिंगल रन खर्च केले आणि निलेश सर 360 मैदानावरती 1 रनची ओव्हर टाकणं तितकंच सोपं नाहीये, कारण या मैदानावरती धावा कंटिन्यू येत असतात. मी विनंती करतो की थोडंसं फास्ट करा, जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. वारंवार या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. निलेश सर, खऱ्या अर्थाने आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कराड तालुक्यामध्ये पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी मिळते आणि अध्यक्षांचं कौतुक करेन. आदरणीय आपले सागरदादा पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आमचे रोहित दादा आणि राजू कंक हे स्टार खेळाडू यांच्या माध्यमातून आज समालोचन करण्याची संधी मिळते आणि मजा येईल या स्पर्धेमध्ये. निश्चित पहिला सामना सुरू झालेला आहे. भव्य दिव्य आयोजन. कारण एखादी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो ना, 1-2 दिवसाचं काम नसतं, अनेक दिवसांची मेहनत असते. एक चांगलं क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे. प्रति लॉर्ड ज्याला आपण म्हणतो, भूमिपुत्र मैदान कोपरखैरणे 23 सेक्टर. चांगलं सजावट आहे, प्रगल्भाचं व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, सुबक अशी ट्रॉफी आहे आणि ओमसाई MTCचं हे प्रसारण आहे. आणि जेवढा आपण उल्लेख या स्पर्धेचा करतोय ना की मन मोहून टाकलं. सकाळी ज्यावेळेस आपण इकडे आलो त्यावेळेस हे रबर बॉलचं आयोजन आहे ना ते भव्य दिव्य आहे. त्यापेक्षाही नक्की मी सांगेन निलेश सर, ज्यावेळेस तुम्हाला भूमिपुत्र मैदान मिळतं ना एखाद्या स्पर्धेला, त्यावेळेस मात्र 50% स्पर्धा तुमची यशस्वी असते. कारण सध्याच्या घडीला नवी मुंबईमध्ये, संपूर्ण नवी मुंबईमध्ये विचार केला ना तर हे मैदान, या मैदानावरती तुम्हाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. मैदान अतिशय चांगलं आहे, आउटफील्ड चांगले आहे आणि हे मैदान मिळालं ना की जवळपास तुमची स्पर्धा यशस्वी होते, यात तीळ मात्र शंका नाहीये. निश्चित खेळाडूंना देखील याच मैदानावरती खेळावं असं वाटतं की या मैदानावरती आम्हाला लीग खेळायचे किंवा अनेक स्पर्धा आम्हाला खेळायच्या आहेत. त्यामुळे या मैदानाची महती काही वेगळीच आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 14वरती 0 अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 3 कडे आपण वळत आहोत. अगदी बरोबर म्हटलात तुम्ही. 14 धावा स्कोरबोर्डती आहेत निलेश सर. या सरासरीने जर संघ पुढे गेला ना तर फक्त 35 धावा स्कोरबोर्डती लागतील आणि मला वाटतंय त्या 35 धावा पुरेशा नसणार आहेत. तुम्हाला मात्र आता हात खोलावे लागतील. बॅटिंग करताना विकास आणि प्रशांतला चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल. परंतु पुन्हा एकदा सुजित शेवाळे बॉलिंग मार्कवरती येत आहेत. इथे बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॉलच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा आले नाहीत, कारण उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल आणि आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट येतोय. निश्चित अधिक शेवाळे यांनी ज्या तंत्राने गोलंदाजी केली अगदी त्याच तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये आता सुजित शेवाळे करतायत. म्हणजे डॉट बॉलचा रेशो हा वाढतोय आणि याचा विचार निश्चित दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. विकास वैरी आणि प्रशांत घोडसे यांच्याकडे ती क्षमता आहे. अनेक काळ ही नावं एक गाव आकारामध्ये अनेक वेळा चर्चेमध्ये आहेत. नावाला साजेसा खेळ आज करावा लागेल. स्ट्राइक एंडला मात्र विकासला पाहताय तुम्ही. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर बाउंड्री लाईन वरतून येतील तोपर्यंत मात्र धावा 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चित धावांची गती जी आहे ना ती वाढवणं तितकंच महत्त्वाचं आहे. सिंगल डबल मिळो परंतु त्याला चौकार अथवा षटकारांची जोडी तुम्हाला द्यावीच लागेल, कारण पहिला सामना आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना की 5 ओव्हर 50+. पंचांना मी थोडंसं विनंती करतोय, आमचे दोन्ही पंच ऑफिशियल पंच, की आपण या ठिकाणी LBW साठी रिव्ह्यू ठेवलाय, त्यासाठी थोडंसं तुम्ही ना उजव्या बाजूला अगदी थोडेसे उभे राहिलात तर बरं होईल, कारण समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेरामध्ये तो अँगल येणं गरजेचं राहील. त्यासाठी आम्ही पंचांना विनंती करतोय. निलेश सर, प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने चर्चा करून अगदी ही स्पर्धा करण्यात आली. पुढचा बॉल, हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं इट्स अ वाईट बॉल येतोय. सिंगल रन आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडतोय. निश्चित हा जो बॉल आहे टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या फारसा बाहेर गेला आणि
खेळण्याचा प्रयत्न थांबवला आणि पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, शरीरापासून फार दूर होता, टप्पा पडल्यानंतर बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर गेला, लेग कटरचा मारा. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. वॉट अ स्ट्रोक यार, समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय. पत्रा बजाव स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. विकासच्या बॅट मधून आलेला हा टोले जंग सिक्सर. षटकार आलाय, कौतुक करावं लागेल. आता मात्र विकासने हात खोललेत. 12 बॉल 20 वरती तो खेळतोय बॅटिंग करताना. 23 धावा स्कोर बोर्डती लागतायत. पुढचा बॉल सुजित सेवाळे. फुल टॉसला क्रिकेटमध्ये माफी नाहीये आणि ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहतोय आता मात्र मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. आणखी एक खोला टाकलेला बॉल ऑन साइडला. काय फटका सजवलाय. घुटना टेक तमाशा देख. याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आत मॅच सुरू आहे. गुडघा टेकवला आणि बॉलला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे पाठवले. कडक फटका, बॉल सीमारेषा पलीकडे धडक देतोय. सरळ 6 धावेंसाठी बॅट्समन विकास वैर यांच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग लाजवाब षटकार. सुजित सेवाळे अगदी या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे, टीमचा नेता आहे आणि त्याच्यावरती निलेश सर आक्रमण केलंय आणि गरजेचं होतं कारण मागच्या षटकामध्ये फक्त 1 रन आली होती. इथे मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक्सलेटरवरती पाय ठेवण्याचा प्रयत्न केलाय सुजितचा. पुढचा बॉल. आणखी एक स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र गुडलेनला टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चित शरीरापासून दूर ठेवला हा प्रभावशाली बॉल होता. टप्पा थोडासा पाठीमागे ओढला, बॉलला थोडीशी उसळी दिली. या प्रकारची भिन्नता या बॉलच्या पाठीमागे सुजित शेवाळे यांनी हाताळली आणि या ओव्हर मधला अंतिम बॉल आहे. धावसंख्या 29 वरती 0. स्ट्रायकर एंडला विकास वैरी तयार. अगदी शेवटचा बॉल. खोला टाकलेला बॉल. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने उडवलाय. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडेच चाललाय. अप्रतिम बॅटिंग. विकासचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार आणि तदनंतर आलाय चौकार. या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती वाढवली. विकास वैरी यांचा मिनी हेलिकॉप्टर फटका, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका समोरच्या बाजूला सीमारेषा तोडत फोडत भेदत 4 धावेंसाठी येतोय तो चौकार. 3 षटकांचा संपलाय खेळ. धावफलकावरती आहे 33 धावा. ऐकू एक छोटंसं संगीत. सन्मान आपण घेतोय. शिवसेना महिला पदाधिकारी संपूर्ण सगळेजण इथे उपस्थित आहेत. वैष्णवी मॅडम आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना महिला पदाधिकारी शीतलजी सोनवणे मॅडम यांचा सन्मान. शीतल मॅडम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेतोय. शीतल मॅडम. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शिवसेना महिला पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या सोहळ्याला सुरुवात करून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला त्यांच्या शुभ हस्ते सुरुवात करून देण्यात आली. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल ताई आपल्या शुभ हस्ते आणखीन काही सन्मान आम्ही घेतोय. मिश्रा मॅडम देखील आज उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित संपूर्ण शिवसेना महिला पदाधिकारी मॅडम यांच्या सगळ्यांचा आपण सन्मान घेतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल रेखा कंसे मॅडम आपण देखील या. मॅम आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल डॉक्टर प्रियंका माने मॅडम आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर गजरे मॅडम देखील आज उपस्थित आहेत. मॅडम आपण देखील या. आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. डॉक्टर प्रियंका माने मॅडम त्याचबरोबर गजरे मॅडम या सर्वांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. वैष्णवी विश्वासराव मॅडम यांचे शुभ हस्ते सर्व सन्मान पूर्ण केले जात आहेत. सकाळच्या सत्रापासून उपस्थित असलेल्या संपूर्ण शिवसेना महिला पदाधिकारी या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो.
थँक्यू सो मच. मनापासून आभार. आपण सर्वजण उपस्थित राहून खऱ्या अर्थानं या सोहळ्याची खूप छान शोभा वाढवलीत, यासाठी आम्ही तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सन्माननीय मित्र परिवार अर्थातच तानाजी सुर्वेदादा आणि त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीपजी सुरेजी देसाई साहेब, आपलं देखील आभार व्यक्त करतो. मी विनंती करतो आपण सूर्यकांतजी कचरे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही हे सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय अर्थातच तानाजी सुर्वेदादा, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. सूर्यकांतजी कचरे साहेब, आपल्या शुभ हस्ते येस तानाजी सुर्वेदादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही खऱ्या अर्थानं सन्मान घेतोय. ज्यांच्या खऱ्या अर्थानं शिवसेना महिला पदाधिकारी वैष्णवी विश्वासराव मॅडम यांचा सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आज सकाळच्या सत्राला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे यावेळी मात्र आपण सन्मान घेत आहोत. KTRBPL 2.0च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वेळेतला वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाची, या सोहळ्याची खूप छान शोभा वाढवलीत आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण उपस्थित राहिलात, यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. पुढील सन्मान मी विनंती करेल अर्थातच सागरदादा अध्यक्ष, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित तानाजी सुर्वे साहेब यांचा सन्मान खऱ्या अर्थानं आपण घेत आहोत. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार यावेळी मात्र करणं आपलं परंपरा आहे, ती महाराष्ट्राची. तीच परंपरा KTRBPL 2.0 मध्ये अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. त्याचबरोबर विनंती करेल अध्यक्ष व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय संदीपजी सुरेशजी देसाई साहेब, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. अध्यक्ष, आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांचे पिताश्री व्यासपीठावरती अर्थातच संपतराव धोंडीराम थोरात साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही करतोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेचच जाऊयात. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 39 धावा, 1 गडी बाद आणि पहिली विकेट या लीगची टिपलेली आहे शुभम पाटील जे साळशिरंब्याचे आहेत. आणि संतोष सर, गतवर्षी पहिली विकेट ही कपिल पाटील जे जिंतीचे होते, सत्र क्रमांक 2 मध्ये पहिली विकेट पडली होती, परंतु सत्र क्रमांक 1 मध्ये या रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 ची पहिली विकेट ही शुभम पाटील साळशिरंबे यांनी संघाला मिळवून दिलेली आहे. 39 वरती 1, 4 षटकांचा खेळ संपलाय. यानंतर टॉस साठी आम्ही कॉल देतोय. अर्थातच मोहिते सरकार आणि त्यांच्या विपक्ष असेल अर्थातच JD स्पोर्ट्स गारेवाडी, दोन्ही कॅप्टन तयार राहा. म्हणजे किरण काटेकर आणि दुसऱ्या साईडला तेजस घारे, राजू कंक आणि संतोष डबडे असे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. मोहिते सरकार आणि JD स्पोर्ट्स गारेवाडी कॅप्टन उपस्थित राहा. स्ट्राइक एंडला मात्र विकास पुन्हा एकदा तयार होत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा पूल केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप लांबून येत आहेत. गवतामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये लावल्या जात आहेत. दोन्ही बॅट्समनचं कौतुक करावं लागेल. निश्चित ओव्हर नंबर 3 मध्ये या दोन्ही फलंदाजांनी गिअर बदलला होता, परंतु आता ओव्हर नंबर 5 सुरू आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि शैलेंद्र पवार जे चिकू आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. 41 वरती 1. 41 वरती 1 ही स्थिती आहे. जर आपण पाहिलं रणवीर स्पोर्ट्स या संघाची पुढचा बॉल, विकास बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हा फटका पूल करण्याचा होता, परंतु ऑफ साइडला हा फटका चाललाय. गॅपमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जात आहेत तर दुसरी रनसाठी जात असताना मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. निलेश सर, आणखी एक सूचना आपण सांगूया की जिथे गवतामध्ये बॉल जर थांबला, तुम्हाला सापडला नाही तर तुम्हाला 4 धावा धावून घेता येतील जास्तीत जास्त. याची नोंद प्रत्येक संघ मालक, संघ नायकाने प्लीज घ्या. निश्चित आयोजन समितीने कळवलेलं आहे की जर एखादा बॉल गवतामध्ये अडकला आणि तो जर तुम्हाला भेटत नसेल, हरवला, तर तुम्ही 4 धावा फलंदाजांना मुभा आहे, तुम्ही धावून घेऊ शकता.
त्यानंतर तुम्ही एकही धाव धावून घेऊ शकत नाही. विकेट पडली 42 वरती 2 अशी स्थिती आहे. शैलेंद्र यांनी चांगली गोलंदाजी केली, अद्याप एकही मोठा फटका खर्च केला नाहीये. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण या इनिंग मध्ये पाहिलं ना तर बॉलरांचा बोलबाला राहिलाय. 42 वरती 2 ही स्थिती आहे. आतापर्यंत 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय जे ओपनिंग मध्ये विकास आलेत 17 बॉल 33 वरती खेळतायत. चांगली बॅटिंग त्यांनी केले, परंतु निलेश सर 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये तुम्हाला आता मात्र मोठे स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. आणि शैलेंद्र आहेत जे बॉलिंग करतायत, तर 2 बॉल त्यांचे समाप्त झालेत. पुढचे 4 बॉल पाहूया. हा स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक जातील, कोणतीही रन्स घेण्याचा प्रयत्न राहिलेला नाहीये निलेश सर. अनिश्चित शक्तीपेक्षा युक्तीवर यान तिचाच वापर केलेला आहे. कमी गतीचा बॉल टाकलाय, बॉल मधला वेग काढून घेतला, टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना, गोलंदाजी करताना तुम्ही फलंदाजाला प्रभावित करू शकता. आणि अंतिम षटकामध्ये शैलेंद्र पवार यांनी ते धाडस केलंय. अगदी रणवीर स्पोर्टच्या प्रत्येक बॉलरचं कौतुक करावं लागेल. अगदी मोजून मापून बॉलिंग केले. काय बॉलिंग केले यारच्या 5ही षटकं, 5 माफी असावी. धनंजय स्पोर्टच्या बॉलरांचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल, हा स्लोअर पद्धतीचा बॉल, पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु थोडासा बॉल ना बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉलने गरकन गिरकी घेतली, उजव्या स्ट्रीच्या बाहेर गेला. पंचांनी लगेच कळवलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. उर्वरित काही 3च बॉल शिल्लक, शरीरापासून दूर गेला, आला तो वाईट. अगदी कौतुक करावं लागेल शैलेंद्रचा. पुढचा बॉल, हा बॉल अधिक उसळी घेणारा बॉल. पुन्हा एकदा पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे, हाही बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. निलेश सर, काही अतिरिक्त धावा देताना आपण शैलेंद्रला पाहतोय. निश्चित या काही रणनीत्या आहेत की उजव्या स्ट्रीच्या बाहेर ठेवायचा, उसळीचा बॉल टाकायचा आहे, परंतु मोठा फटका आम्हाला खर्च करायचा नाही. याच उद्देशाने हे षटक हाताळताना शैलेंद्र पवार आहेत. परंतु एका बाजूला विसरून चालणार नाही की ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली ते विकास वैरी आहेत. पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत का पाहणं गरजेचं. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. विकास यांच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल ड्राईव्ह, रन्स मिळतील 4 चौकार. ताकदीचा वापर चांगल्या प्रकारे होता, टायमिंग प्रॉपर होतं. विकास वैरी यांच्या बॅटमधून एक लाजवाब चौकार आला. बॉल सीमारेषा तोडत पदल आली त्याचा चांगला उपर. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, पायांचा वापर करत, टायमिंग होतं प्रॉपर. बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी धावसंख्या घेते भरारी. 48 वरती 2. अगदी बरोबर आहे. 48 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डती लावण्यात आले. परंतु आणखी 2 बॉल आहेत, या 2 बॉलमध्ये मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये मजा येईल. 55 ते 60 धावा स्कोरबोर्डती तुम्हाला 5 षटकांमध्ये कमीत कमी लावाव्या लागतील, कारण तर समोर तुमच्या सुजित शेवाळे आहे आणि जो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याला रोखण्यासाठी तुम्हाला धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. शैलेंद्र चांगली बॉलिंग केली, परंतु 1 विकेट प्राप्त केली, परंतु 2 वाईड आणि 1 चौकार त्याच्या या बॉलिंगवरती आलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी प्राप्त केली. उजव्या एसटीला सोडून हा बॉल अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. येतोय तो डॉट बॉल. निश्चित आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की उजव्या एसटीच्या बाहेरची जी दिशा आहे, जो टप्पा आहे, तो क्रिकेटमध्ये कधी असरदार आहे आणि तोच हाताळलाय. हा डॉट आलाय. अगदी शेवटचा बॉल आहे आणि विकास स्ट्राईक एंडला आहेत. हा बॉल खूप बाहेर जाणारा आहे. पंच नजर रोखून ठेवले, काय निर्णय येईल आपल्यापर्यंत पाहणं गरजेचं. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. निश्चित हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. शेवटचा बॉल आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होईल. येस, टॉससाठी मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन या थोडीशी घाई करा, कारण 8 मॅचेस आहेत आणि 5 षटकांचे सर्व सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. त्यासाठी आम्ही विनंती करतोय आपण थोडीशी घाई करा आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण आयोजन समितीला सहकार्य करा. शेवटचा बॉल, घुटना टेक, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातील. 1 सिंगल रन घेतले, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अगदी 50 धावा निलेसर स्कोरबोर्डती लागतात. 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये धनंजय स्पोर्टच्या समोर ठेवलंय. कशा पद्धतीने या धावा केल्या जातील मी विनंती करतो किरण सरांकडे जाऊया. येस, टॉस घेऊयात. अर्थातच बुरबुशी गावचे युवा उद्योजक आमचे सन्माननीय अधनीय वैभव दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय.
दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत जोडले जात आहेत. किरण काटेकर आयकॉन खेळाडू जो खेळतोय मोहिती सरकार मधून. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रन मशीन त्याचा राजू कंक आयकॉन प्लेअर जेडी स्पोर्ट्स या टीम कडून तो खेळतोय. टॉस करूयात या मॅचचा. दोन्ही कॅप्टन्सला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हा टॉस आहे, हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला घ्यायचा आहे. कॉल कोणाचा असेल? ओके, जेडी स्पोर्ट्सचा कॉल. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला घ्यायचा आहे. दादा स्पिन दी कॉइन. हेड इट इज कॉल अँड हेडच आहे हा. येस जेडी स्पोर्ट्सचा रबर बॉल हंगाम टेनिस हंगाम तुझ्यासाठी ऑल टाइम बेस्ट राहिला. मात्र आफ्टर देन तुझ्यानंतर संपूर्ण टीम प्लेइंग टीम ही रेडी आहे का? जशी तुला हवी आहे तशी तयार केली आहे का ती? हो, ते रेडी केलेली आहे आणि ऑप्शनमध्येच आम्ही प्लेयर घेतलेले आहेत आणि टॉस जिंकून आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. काय बोलतो स्पर्धा आणि स्पर्धेचा संपूर्ण माहोल याच्याबद्दल तू काय सांगशील? स्पर्धा म्हणजे कराडाची जत्रा भरली असंच आहे आणि कराडची स्पर्धा तुम्हाला माहीतच आहे कसे होतात. टेनिस क्रिकेट असो किंवा रबर असो पॅटर्न तोच असतो. स्पर्धा त्याच पद्धतीने सजवली जाते. किरण हळूहळू तू ॲज अ प्लेअर म्हणून खेळत असताना चॉईस प्लेअर तिथून आयकॉन खेळाडून आज तू वेगळ्या स्टेजला येऊन पोहोचला. ॲज अ आयकॉन तू खेळतोय. खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट आहे. पण काय बोलशील समोरच्या टीमसोबत खेळत असताना तुझी टीम संपूर्ण तयार केले? हो नक्कीच, आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आणि या स्पर्धेला घेऊन तुझी कशी उत्सुकता होते? खऱ्या अर्थानं वाट बघत होतास तू पण या स्पर्धेची? हो, म्हणजे ऑक्शन व्हायच्या आधी पण आणि त्यानंतर पण. आणि जर 2 दिवस बघितलं तर झोप पण नाही. म्हणजे उद्या जाऊन काय करायचं ते. टॉस जिंकून जेडी स्पोर्ट्सनं घेतले गोलंदाजी. दादा बुरबुशी गावचं नाव कराड टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूंना भरपूर वरती आणल्या. युवा उद्योजक म्हणून तुम्ही खेळाडूंच्या पाठीशी नेहमी उभे असतात. प्रत्येक जण कराड टेनिस क्रिकेटच्या पाठीशी उभा आहे. काय वाटतं दादा, कराड ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर उद्योग शिक्षण या सर्व समाजकार्य राजकारणामध्ये ज्या पद्धतीने अग्रेसर राहिले तसं खेळामध्ये क्रिकेटमध्ये आता कराड टेनिस क्रिकेट नवी मुंबईमध्ये आपलं नाव आणि आपल्या नावाचा एक ब्रँड तयार करत चालला. याबद्दल काय बोलाल दादा? जसं आपण म्हटलं की समाजकारण राजकारण स्पेसिफिक मी असं उल्लेख करतो की कराड तालुका असोसिएशन आमचं आहे ते स्पेसिफिक जास्त करून समाजकारण करण्यामध्ये अग्रेसर आहे. त्याबद्दल मला पूर्णपणे आमच्या असोसिएशनचा पूर्णपणे अभिमान वाटतो की आमच्या नवी मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या असोसिएशनचं नाव गाजत आहे. आणि स्पेसिफिक आमचे सागरदादा असतील, उपाध्यक्ष अक्षय असतील, आमचा रोहित असेल, स्वप्नील असेल, अतिशय सुंदर प्ले ऑफ करत असतात. त्यामुळं सार्थ अभिमान आहे मला कराड असोसिएशनचा. राहिली गोष्ट आपल्याबद्दल, आमची मिसेसला खूप आवड आहे क्रिकेटची. आमची मिसेस कायमस्वरूपी बोलत असते की हे दादा कुठल्या गावचे आहेत. म्हणजे म्हटलं तेवढं आपल्याकडलेच आहेत. तुमची कॉमेंट्री स्पेसिफिक तिला खूप जास्त आवडते. म्हणून मला तुम्हाला बोलायचं होतं पण संधी कधी मिळत नव्हती. हे मला बोलायची संधी आज मिळाली. त्याबद्दल कराड असोसिएशनचं आणि मला टॉसला पण सन्मानित केल्याबद्दल पूर्ण असोसिएशनचे मी आभार मानतो. थँक्यू. आणि दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुठेही जाऊ नका, 2 दिवस आमच्यासोबत जोडून राहा. जेडी स्पोर्ट्सनं जिंकलेला आहे टॉस. दे वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि किरण काटेकरची टीम मोहिते सरकार करणार बॅटिंग. कुठेही जाऊ नका, कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. पहिल्या इनिंगचा खेळ ऐकलात, आता सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून संतोषजी देसाई सर आणि निलेशजी मर्डेकर सर यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. सामना तुमच्या समोर रंगलेला आहे. पहिला एका बाजूला संघ आहे धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी, एका बाजूला रणवीर स्पोर्ट्स काठेकरवाडी. प्रथम बॅटिंग करता रणवीर स्पोर्ट्स काठेकरवाडी या टीमने बनवलेले आहेत. 50 धावा 51 धावांचं लक्ष दिलेलं आहे. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या टीम समोर एका बाजूला संघ मालक आहे सतीश दादा पाटील, एका बाजूला योगेश दादा काठेकर आणि त्यांच्या योद्ध्यांमध्ये हा सामना सुरू आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट केलेली आहे. एका बाजूला युवतीचे सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला शुभम पाटील जे चॉईस खेळाडू आहेत याच टीमचे, जे साळेशिरंबे गावचे. पहिलं षटक सतीश तयार. पहिलाच बॉल अंगावरती टाकलेला आहे. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल निर्धाव.
पहिला बॉल सेकंड इनिंग सुरू झाले आणि सुजित सेवाळे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा बॅट्समन सुजित सेवाळे. पहिला बॉल डॉट आलाय निलेश सर. सतीश पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय, हाही डॉट आलाय. अगदी बरोबर आहे निलेश सर. आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर चॅम्पियन ट्रॉफी जी अंडर 22 ची झाली त्यामध्ये खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज या सुजित सेवाळेने पटकावली होती. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा या स्पर्धेमध्ये कमालीची बॅटिंग केली होती. त्यामुळे सुजित सेवाळे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु अशाच फलंदाजाला बांधून ठेवलेले आणि ती किमिया मैदानाच्या आतमध्ये सतीश यांनी केलेली आहे. तिन्ही बॉल जर तुम्ही पाहिले ना तर तिन्ही बॉल वेगळ्या प्रकारचे होते. काही बॉल अंगावरती, काही बॉल उजव्या स्ट्रीटच्या बाहेर. एक सिंगल धाव आली आहे. अगदी बरोबर आहे. सतीशांचं कौतुक करावं लागेल कारण ग्रामीण क्रिकेट सतीश जर आपण पाहिलं ना तर सुजित बरोबर खेळत असतात. त्यांना माहीत आहे सुजित कशा पद्धतीने बॅटिंग करतो, कशा पद्धतीने त्यांच्यासाठी लाईन ठेवावी लागेल, या गोष्टी सतीशला माहीत आहेत. आणि 3 बॉल अप्रतिम हाताळलेत यार. क्या बात आहे. सुपर्ब सतीश. त्याचबरोबर नितीन दादा मोरे हनुमंतवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. टप्पा पडल्यानंतर हाई बॉल पायाला जाऊन भेटतोय आणि वेळेसाठी आणि धावांसाठी आता फलंदाजांना झगडावं लागतंय. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सतीश बॉलिंग करतोय कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल व्हेरिएशन नाही हाताळतोय. कारण या बॉल जरी तुम्ही पाहिला ना ज्या पद्धतीने टप्पा पडला आणि थोडंसं निलेश सर खाली राहिला, बॅट्सविंग चांगली राहिली, बॉलवरती त्यांनी लक्ष ठेवलं नाही. ग्रामीण भाषेमध्ये आंधळी स्ट्रोक या स्ट्रोकला म्हटलं जातं. निश्चित एखादा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतो ना, आपण बॉलवरची नजर पूर्णपणे काढून घेतो आणि जो अंदाज आपण बांधलेला असतो ना त्या अंदाजाप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतो. सतीश पुन्हा तयार. आपटलेला बॉल वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिला मोठा ब्लास्ट. सत्र क्रमांक 2 चा आलाय पहिला षटकार. सुजित सेवाळे यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पहा कशा पद्धतीने हा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि त्याला मात्र अगदी ज्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट केलं, स्विंग केलं बॉलला आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. निश्चित या लीगचा पहिला षटकार विकास वैरी यांनी सत्र क्रमांक 1 चा मारला, परंतु सत्र क्रमांक 2 चा षटकार सुजित शेवाळे येवती यांनी मारला. याच नामांची दखल घ्यावी लागेल. सतीश पुन्हा तयार. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. समोर सुजित शेवाळे बॅटिंगसाठी होत आहेत तयार. वेगाने टाकलेला बॉल दिशा पाहावी लागेल. 1 धाव याच्यावरती धावून काढलेली आहे आणि पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल. अगदी आपण जर पाहिलं ना डावी एसटी सोडून चाललाय बॉल. पंचांनी नजर रोखून ठेवली त्या ठिकाणी. कल्याणी घोरपडे सर आहेत आणि त्यांच्यासोबत सूर्यकांत आढाव सर आहेत. एक चांगलं म्हणजे खऱ्या अर्थाने खुल्या गटातील स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहतो हे 4ही पंच करत असतात. आज मात्र कराड प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना पाहतोय. वाईट बॉल +1. निश्चित तुम्हाला शशी साटम सर आणि रुपेशजी सावंत सर हेही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हे जे पॅनल आहे पंचांचं जे कठोर शिस्तीसाठी ओळखलं जातं आणि तेच पॅनल कराड रबर बॉल प्रीमियर लीग साठी आहे. इथे पहा ताळमेळ बिघडला. विकेटचं पतन. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. पहिला धक्का लागलाय धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या टीमला. रनआउटच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं शुभम मैदानाच्या बाहेर चाललाय. तुम्हाला अगदी ताळमेळ ठेवावा लागेल. ज्या वेळेस तुम्ही रनिंग करत असताना त्यावेळेस आम्ही नेहमी समालोचनाच्या माध्यमातून सांगत असतो की 3 वर्ड्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला धावायचं असेल तर यस बोला, धावायचं नसेल तर नो बोला आणि मध्येच तुम्ही जर थांबला तर अगदी समोरच्याला थांबवायचं असेल तर वेट बोला. तुम्ही यस नो वेट या 3 शब्दांचा वापर करा. निलेश सर तुम्ही क्रिकेटमध्ये कधीही रनआउट होणार नाहीये. निश्चित याच तंत्राचा तुम्हाला वापर करावा लागतो. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की याच्यामध्ये कुठेतरी स्पष्ट अभाव जाणवला, ताळमेळ बिघडला आणि शुभमला माघारी यावं लागलं. संघाला हवी होती एक चांगली पार्टनरशिप. आता एका षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती. परंतु निलेश सर धनंजय स्पोर्ट्सचा विचार केला ना, बॅटिंग करत असताना आपण विचार केला ना तर तुम्हाला खऱ्या अर्थाने काही सन्मान आपण घेतोय. सन्माननीय सूर्यकांतजी कचरे साहेब आपले शुभ हस्ते काही सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये घेतोय. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेनं जाऊयात. बॉलिंग करणाऱ्या टीमला जर हा सामना जिंकायचा असेल ना तर मला तेच सांगायचं होतं की सुजित शेवाळेची विकेट तुम्हाला प्राप्त करावी लागेल. शुभम आउट झालाय पण सुजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता सौरभ आलेले आहेत जे डावखुरे हाताचे एक जबरदस्त बॅट्समन आहेत. माफ करा संतोष आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 साठी सौरभ आलेले आहेत. एका बाजूला डावखुरे हाताचे बॅट्समन संतोष आहेत
असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चला, खेळाडूंना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, फक्त 5च मिनिटं तुम्हाला एका षटकासाठी हा निर्धारित वेळ आहे. गोलंदाज सौरभ तयार. यावेळेला भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी मोठा टोला. बॅट्समन संतोष यांच्या बॅटचा आल्या आल्या बोलबाला षटकार. काय फटका सजवला यार. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हा ओव्हर पिच बॉल होता आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं की त्याचा ज्या पद्धतीने बॅटस्विंग असते, अप्रतिम बॅट्सविंगचा ज्या पद्धतीने आवाज आमच्यापर्यंत आला मिड विकेटला. काय फटका सजवलाय. पहिल्या बॉलवरती षटका ठोकलाय संतोषने. निश्चित सौरभ सोरटे यांच्यावरती आक्रमण चढवलेलं आहे. टप्प्यामध्ये आला आणि त्याचा कार्यक्रम करून टाकला सरळ 6 धावेंसाठी. परंतु सौरभ सोरटे या नावाची दखल जर आपल्याला घ्यावी लागली ना तर पर्व क्रमांक 1चा पहिला बॉल त्यांनीच टाकला होता. आपटलेला बॉल. ही वैविध्यता चांगली आहे, फलंदाजाला प्रभावित करतायत. अगदी चांगला बॉल. कारण या अगोदर त्यांनी षटकार खाला आणि हा बॉल जर आपण पाहिला ना तर थोडंसं पाठी खेचून टाकला होता आणि ज्या पद्धतीने या बॉलनी उसळी घेतली, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. संतोष शेवाळे स्ट्रायकर एंडला तयार. 1 षटकार 1 डॉट असं विश्लेषण त्यांच्या बॅटिंगचं करूया. आपटलेला हाही बॉल, वेळेच्या अचूकता तितकीशी चांगली साधता आली नाहीये. स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे धावतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा बॉल थोडासा गुडलेन टप्प्याच्या थोडासा पुढे टाकला आणि बॅट्समन संतोष अगदीच क्रीजचा वापर केला. बॅकफुटला गेली, समोरच्या दिशेने खेळला. एक सिंगल रन प्राप्त झाले निलेश सर या ठिकाणी. परंतु सुजित सेवाळे आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत. निश्चित खेळपट्टीवरती जर संतोष सर आपण पाहिलं ना तर तिन्ही खेळाडू येवतीच गावचे आहेत आणि ज्यांनी येवती गावासाठी क्रिकेट खेळलेलं आहे. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज संघ मालकासाठी खेळायचंय. टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा निर्धाव. चांगली बॉलिंग बी म्हणेन. काय बॉल हाताळला पहा. अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले, कट झाला बॉल आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय सौरभ. येवती गावचे तिन्ही खेळाडू आहेत आणि निलेश सर तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळता, गावासाठी खेळता, तुम्हाला माहीत असतं की सुजित कशी बॅटिंग करतो, त्याची कमतरता काय आहे, या गोष्टी तुम्हाला माहीत असतात. म्हणजे एखाद्याची पडती बाजू जमेची, परंतु हा चाबूक स्ट्रोक डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांचा कहर, धावसंख्येला बहर. सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून मोठा टोला षटकार. सुजित सेवाळ्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा बॉल टप्पा पडू दिला आणि तदनंतर वेट केला आणि तदनंतर ज्या पद्धतीने बॅटस्विंग केली, स्क्वेअर लेगला ठोकलेला हा अप्रतिम षटकार साधावा. निश्चित एखादा चाबूक कसा आपण ओढतो त्या प्रकारचा फटका होता. आतापर्यंत प्रभावित केलं होतं गोलंदाजी करताना सौरभ सोरटे यांनी. परंतु हा बॉल मागडा पुन्हा एकदा सौरभ सोरटे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत. बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. अगदी बॅकफुटला गेले, त्यानंतर कट शॉट प्रॉपर खेळलाय. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 विकेटचं पतन होतंय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. इक्वेशन आहे तुमच्या समोर. 18 बॉल आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये. निश्चित रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर 8.67चा आहे आणि करंट रन रेट जो आहे ना 12.50चा आहे. मग याचा विचार आहे ना तो रणवीर 11 काठेकरवाडी या संघाला करावा लागेल. धावसंख्येची गती कमी करावी लागेल आणि गुच्छामध्ये 1-2 विकेट मिळाल्या तर मॅच मध्ये चांगली पकड हा संघ मिळवू शकतो. अगदी निलेश सर मी सांगितलं सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना पश्चिम महाराष्ट्राचा फरदीन काझी कोण असेल ना तर ते नाव आहे सुजित सेवाळे. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये काय बॅटिंग कमालीची केले आणि निलेश सर संपूर्ण या सीझन मध्ये ना सुजित शेवाळच्या बॅटिंगच्या प्रेमात प्रेक्षक पडले. त्यामुळं हा खेळाडूला तुम्हाला बाद करावं लागेल, याची विकेट प्राप्त करावी लागेल आणि तरच तुम्ही ही मॅच जिंकू शकता. निश्चित जाळं हे विणावंच लागेल. रणनीत्या आखाव्याच लागतील. कारण रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं की सुजित शेवाळे यांचं जे टायमिंग आहे ना ते अप्रतिम आहे बॉलच्या पाठीमागे. परंतु काही खेळाडूंना त्यांची पडती बाजूही माहिती असेल. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल वेगाने टाकलाय. बॉल फाईन लेगला मार्गस्थ होतोय. 1 धाव बॉलच्या पाठीमागे. दुसरीचा प्रयत्न केलाय. जोखीम घेतली. रनआउटची संधी आणि इथे बालंबाल बचावलेले आहेत. अगदी बालंबाल बचावलेत सुजित सेवाळे. कारण हा पॅड लाईनला टाकलेला बॉल त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु हा बॉल कलेक्ट करून यष्ट्यांना लावणं गरजेचं होतं. सुजित सेवाळे आउट होऊ शकले असते. या 2 धावा स्कोरबोर्डती ऍड करतोय आपण. एकूण धावसंख्या 27 वरती 1 ही स्थिती आहे धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या टीमची. सतीश यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे ज्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं. आता ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. समोर सुजित शेवाळे तयार.
आणि हा बॉल स्विंग करून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक, बॅट्समन सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून हा मोठा टोला, षटकार. या प्रकारची बॉलिंग तुम्हाला करता येणार नाहीये सुजित शेवाळे यांना. वर पिच बॉल तुम्ही टाकाल ना तर प्रत्येक बॉल वरती षटकार ठोकण्याची काबिलियत या सुजित शेवाळेकडे आहे. ठोकलेला हा अप्रतिम षटकार साधावा. निश्चित पायांची हालचाल चांगली होती सुजित शेवाळे यांची, जागा बनवली, थोडेसे पाठीमागे सरकले आणि त्यानंतर या बॉलला उचललं आणि फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. हा साईड अँगल आहे. पायांची जी मुवमेंट होती, जी हालचाल होती ती अप्रतिम होती आणि पुन्हा एकदा जे टायमिंग होतं ना ते चांगलं होतं. परंतु एका बाजूला सतीश यांनाही भेदक मारा करावा लागेल. जे काय कौशल्य क्रिकेटचं आत्मसात केलेलं आहे त्याचं एक चांगलं सादरीकरण करावं लागेल. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार न करता इथून पुढे मला कशा प्रकारे विकेट मिळवता येईल याचाच प्रयत्न सतीश यांना करावा लागेल. या ओव्हर मध्ये अजूनही 4 बॉल शिल्लक. आपटलेला बॉल, आडव्या बॅटचा स्ट्रोक, फ्लॅट षटकार सीमारेषेच्या बाहेर. काय फटका सजवला यार. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटवरती घेतलं, पॅरलल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. काय फटका सजवलाय. सुजित शेवाळे या स्पर्धेमध्ये आग लावेल. सुजित शेवाळे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकेल का, या सर्व गोष्टी ना तुम्हाला या 2 दिवसामध्ये पाहायला मिळतील. पहिल्याच मॅच मध्ये दिमागदार आपल्या स्टाईल मध्ये बॅटिंग करताना सुजित शेवाळे. सतीश यांच्यावरती भीषण हल्ला चढवला आहे आणि हा हल्ला किती भयानक आहे पहा. आता इथून पुढे येणारे 15 बॉल 12ची गरज आणि आणखीन एक त्याही पेक्षा मोठा, नाही होणार धावांचा तोटा. सुजित शेवाळे यांची जबरदस्त झुंजार खेळी, आणखीन एक षटकार. रॉकेट स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. टप्पा पडला आणि त्यानंतर या बॉलला उचललं, खेचून मारलं ऑन साईडला. हा बॉल ना निलेश सर अगदी डिमार्टच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. काय बॅटिंग चालली यार मैदानाच्या आतमध्ये. आयोजन समितीचा वेळ वाचवलाय. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे आणि बॉल आहे 14. सुजित शेवाळे तुफान आले, वादळी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याचा जो फॉर्म होता ना निलेश सर या स्पर्धेमध्ये कंटिन्यू करतोय. निश्चित त्याच फॉर्मने ते बॅटिंग करत आहेत आणि हा सामना उद्ध्वस्त होईल का. आणि हो, हा सामना उद्ध्वस्त झालाय. विजयाचा कळस रवणारा फटका येवती गावच्या पठ्ठ्याने ठोकलाय. नाव सुजित शेवाळे. दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला शेक हँड करायचं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन तुम्हाला करायचं आहे. अगदी निलेश सर, सुजित शेवाळे यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. काय बॅटिंग करतोय यार. रबर बॉल क्रिकेटमध्ये संपूर्ण सीझन मध्ये सातत्यपूर्व चांगली बॅटिंग करतोय आणि पहिल्याच मॅच मध्ये 12 बॉल 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. नाव आहे सुजित शेवाळे. हे नाव तुम्हाला ना रबर बॉल क्रिकेटमध्ये लक्षात ठेवावं लागेल. येणाऱ्या टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची दखल नवी मुंबईमध्ये नक्कीच घेतली जाईल. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. या मॅचचा खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच अर्थातच 12 चेंडूमध्ये 40 धावा ठोकणारा नॉकआउट अर्थातच सुजित शेवाळे या मॅचचा राहतोय मॅन ऑफ द मॅच. कराड टेनिस क्रिकेटचा चॉकलेट बॉय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावरती करून घेतोय. आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब आपल्या शुभ हस्ते